Welcome all my dear students. Good evening. Good evening all my dear students. विद्यार्थी मित्रांनो, स्पोकन इंग्लिश काय सर? इंग्रजी बोला. कसं? बघा इकडं इंग्लिश बोलण्याची भन्नाट. आता आपण दररोज व्यवहारात बोलतो बघा. पण त्यामध्ये अमेझिंग ट्रिक टू स्पीक इंग्लिश अशी कोणती आहे सर? आता पहा, जेव्हा माझ्या क्लासला विद्यार्थी येत नव्हते का, तेव्हा कसं बोलायचे? माय नेम अभिषेक, अभिषेक म्हणून ना. मग पुढे सर आय एम नाही आय परभणी लिव्ह इन, म्हणजे माग पुढं पुढे माग. आय फॉर नाही बर्दर, असं म्हणजे ज्या ठिकाणी आपण अडखळतो त्यासाठी हा क्लास आहे. जेव्हा आपण दररोज वाक्य बोलतो ना, समजा पहा उदाहरणाचा, आता एक तुम्हाला समजा मी प्रश्न केला, व्हॉट इज युअर नेम, साधं पाय. आपण काय बोलतो बघा, नेम म्हणतो आपण व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. मित्रांनो, हा एवढा सोपा प्रश्न आहे ना, परंतु प्रत्येक वेळेस सारखं सारखं उत्तर द्यायचं नाही. आता पहा, आपण जनरली काय करतो पहा, जनरली म्हणतो माय नेम इज, समजा माय नेम इज अभिषेक अरोरा. एक उदाहरण सांग मी की माय नेम इज अभिषेक अरोरा. अँड मग दुसरी सर पद्धत काय त्याची, माय एव्हरीवन कॉल मी अभि. काय बोललो मी? माय नेम इज अभिषेक अरोरा, एव्हरीवन कॉल मी अभि. माय नेम इज अभिषेक अरोरा अँड देन प्लीज कॉल मी अभिषेक. असं म्हणजे पहा, एकच शब्द एकच प्रश्न आहे ना, व्हॉट इज युअर नेम. मग या ठिकाणी मी 2-3 प्रकारे असे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं पहा, माय नेम इज अभिषेक अरोरा. दुसरं काय सांगितलं बघा, एव्हरीवन कॉल मी अभि. आणि तिसरं माय नेम इज अभिषेक अरोरा, प्लीज कॉल मी अभिषेक किंवा अभि. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो एकच प्रश्न 2-3 प्रकारे सांगण्याचा आपण प्रयत्न केला. अमेझिंग ट्रिक आहे, नवीन नवीन बनाट. तुम्ही सारखं माय नेम इज अभिषेक एवढं नाही बोलायचं, म्हणजे नवीन नवीन सांगितलं एव्हरीवन कॉल मी असं बोललं तर आपल्या इंग्रजीचा त्या समोरच्यावरती आपल्या इंग्रजीचं इम्प्रेशन पडू शकतं. दुसरा प्रश्न तो, व्हॉट इज युअर एज. तुम्ही विचारतो कोणी, दुसरा प्रश्न व्हॉट इज युअर एज. व्हॉट इज युअर एज, व्हॉट इज युअर एज म्हणजे काय मित्रांनो, तुमचं वय काय आहे, बरोबर आहे. जेव्हा जेव्हा आज एखाद्या मुलाचं 25 वर्ष, 20-25 वर्ष, 25, मग काय बोला सर, आय एम 25 इयर्स ओल्ड. काय बोला, आय एम 25 इयर्स ओल्ड. मग हेच आपल्याला सर दुसऱ्या पद्धतीने कसे सांगायचे, कसं सांगतात बा, आय एम इन अर्ली 20s. आय एम इन अर्ली 20s म्हणजे काय, 20 माहिती तुम्हाला, 20s म्हणजे 20च्या असं. मग दुसऱ्या एक अजून काय सांग सर, आय एम इन माय लेट 20s. जेव्हा मग एखाद्याचं वय समजा 25च्या पुढे असते, 26, 27, 28, तर मग त्याला काय बोलणार सर, आय एम इन माय लेट 20s म्हणजे 20 म्हणजे 20 वर्ष मी ओलांडलेले आहेत. त्याला कळणार नाही तुमचं 28 आहे का 29 आहे, बरोबर. पण असं सांगायचं की आपल्याला मी माझे 20 वर्ष ओलांडलेले आहेत. किती सोपी आयडिया आहे बघा. पुढचं एक सांगतो, पुढचा एखादा प्रश्न का आपला, वेअर आर यू फ्रॉम. आता वेअर आर यू फ्रॉम म्हणजे काय, तू कुठून आहेस किंवा तुझं गाव कोणतं आहे का नाही. वेअर आर यू फ्रॉम, तू कुठून आहेस किंवा तू कोणत्या गावात आहेस. मग हेच सर आपल्याला आता प्रत्येक म्हणतोय आय एम फ्रॉम मुंबई, बरेच म्हणतात आय एम फ्रॉम परभणी, आय एम फ्रॉम नांदेड, आय एम फ्रॉम नागपूर. असा पण सर म्हणतो पहा, आय एम फ्रॉम मुंबई. हे एक सोपी गोष्ट आहे, साधं. कोणी म्हणते सर एकच नाही, पण तेच आपल्याला आय एम फ्रॉम म्हणण्यापेक्षा काय बोलणार सर, आय हेल फ्रॉम मुंबई. हेल म्हणजे तिकडून, कुठून, मुंबई. दुसरी गोष्ट आहे ना, आय बिलॉंग टू मुंबई. काय बोललो, आय एम फ्रॉम मुंबई तर बोललोच, परंतु आय बिलॉंग टू मुंबई. नंतर पुढचे सांगा, माय होम टाउन इज मुंबई. असं म्हणू शकतो ना, माय होम टाउन इज मुंबई. तुम्ही बोलू शकता ना, माय होम टाउन इज परभणी, नांदेड, जे XYZ असेल ते त्या ठिकाणी. पण असं वेगळ्या प्रकारे सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर 100% तुमची इंग्रजी परफेक्ट होणार आहे आणि पुढच्यावरती प्रभाव पडणार आहे. पुढची गोष्ट, आय एम. आता समजा एखाद्या दुसऱ्या देशात गेलो आपण, बाय चान्स जातील बरीच मुलं, आय एम इंडियन. काय बोलणार, आता समजा आपण कुठं गेलो, नेपाळ गेलो, अमेरिका गेलो, कुठं चीन असो, इंग्लंड असो, कुठे गेले, तर मग काय म्हणणार, आय एम इंडियन. आय एम
इंडियन असं आपल्याला स्पष्ट बोलायचं आहे. आता पुढचा प्रश्न, व्हॉट आर युअर हॅबीज, म्हणजे तुमच्या सवयी कोणत्या, छंद. व्हॉट आर युअर हॉबीज. हॉबीज म्हणजे काय, सवय किंवा छंद. तुमचा व्हॉट आर युअर हॉबीज म्हणजे काय. तुला काय आवडतं बाळा. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. काय बोललो मी, आय लाईक टू स्पीक इंग्लिश. आय लाईक रीडिंग. आय लाईक क्रिकेट. आय लाईक डान्सिंग. आय लाईक स्विमिंग. आय लाईक क्लाइंब अ ट्री. पहा, कितीतरी आपण ज्या ऍक्शन आहेत ना, आपण ज्या कृती करतो ते आपण आता काय काय म्हणून सर, आय लाईक फायटिंग. अरे व्हॉट इज दिस फायटिंग, यू लाईक फायटिंग. असतात काही मुलं थोडे भांडणं करणारे, ते म्हणतात आय लाईक फायटिंग, आय लाईक सिंगिंग, आय लाईक डान्सिंग असं आपल्याला बोलायचं आहे. परंतु आय लाईक ते झाल्यानंतर आय हॅव पॅशन फॉर. आता पहा काय बोलू मी, आय हॅव पॅशन फॉर डान्सिंग. आय हॅव पॅशन फॉर टीच इंग्लिश माय डिअर स्टुडंट्स. आय हॅव पॅशन फॉर क्रिकेट. आय हॅव पॅशन फॉर रीडिंग. आय हॅव पॅशन फॉर डान्सिंग. काय पण घ्या ना, असं आपल्याला वेगळं माहिती वेगळं. आता पुढचं आहे, व्हॉट डू यू टू युअर, आता लिहिंग पहा, तुमचे जीवन जगण्यासाठी तुम्ही काय करता. काय बोललो मी, व्हॉट डू यू, काय बोलू मी, सांग मला काय बोलू मी, व्हॉट डू यू डू टू लिव्ह. व्हॉट डू यू डू म्हणजे डू डबल ना. व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग. मित्रांनो, तुम्ही जीवन जगण्यासाठी काय करता. मग काय करणार तू, आय एम अ फार्मर, आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, आय एम ॲन इंजिनियर बोलतो ना आपण. असं जे तुम्ही करता ना, आपल्याला तसं बोलायचं आहे. हे झालं एका साध्या गोष्टी, आय एम अ टीचर. आता मी प्रत्येक म्हणतो, सर मला जर कोणता प्रश्न विचारला असा तर मी सांगतो आय एम अ टीचर. तुम्ही काय बोलसाल, आय एम अ स्टुडंट बोलसाल का नाही. काय बोलसाल, आय एम अ स्टुडंट, आय लर्न इन क्लास 4, 5, 2, 3 काय जे असेल ते तुम्ही ते सांगू शकता. पुढचा काय येईल, आय हॅव, सांग मला काय बोलशील ठिकाणी, आय एम अ स्टुडंट असं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आय वर्क ॲज अ टीचर. आता दुसरं काय बोलू मी, आय वर्क ॲज अ टीचर, आय वर्क ॲज अ डॉक्टर, आय वर्क ॲज अ इंजिनियर. आय वर्क ॲज म्हणजे जेव्हा आपण असं बोलतो का, त्यापुढे आपल्याला त्या ठिकाणी जे काही काम आहे का त्याचा आपल्याला संदर्भ द्यायचा आहे. आता पुढचा एखादा मग, हाऊ मेनी फॅमिली मेंबर्स डू यू हॅव. सर काय बोलले, हाऊ मेनी फॅमिली मेंबर्स डू यू हॅव म्हणजे तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत. तुम्ही काय बोलणार सर, काय बोलणार, देर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. काय बोलणार, देर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. म्हणजे जर तुम्ही चौघ असाल ना, तुम्ही, तुमचा भाऊ, बहीण, आई वडील नसतील, जास्त जास्त सांगा ना. काय बोलला मग, देर आर, जेवढा असेल संख्या तुमच्या फॅमिलीमध्ये तेवढी तुम्ही घेऊन त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओ आहे ना, यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता मी तुम्हाला या ठिकाणी 2-3 मुद्दे सांगितले, जवळपास 4-5 मुद्दे सांगितले, प्रश्न सांगितले, आणि त्या प्रश्नावरती प्रत्येकाचं डबल सोल्युशन, टिबल म्हणजे एकाच याचं फॉर एक्झाम्पल की मी सांगितलं कसं बोलायचं आपण. अशा प्रकारे तुम्हाला पण विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आणि शेअर केल्यानंतर सबस्क्राईब बटन, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.